श्री स्वामी समर्थ। मी संगीता, माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। येणाऱ्या वटपौर्णिमेला म्हणजेच 21 तारखेला वटपौर्णिमा आहे आणि नवरा बायकोच्या नात्यावर होईल परिणाम। वटपौर्णिमेला या गोष्टी जाणीवपूर्वक टाळायलाच पाहिजेत। या व्हिडिओमध्येही सविस्तर माहिती दिलेली आहे। पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली। माता सावित्रीच्या भक्ती आणि पावित्र्याने प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले। यासोबतच वटवृक्षाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही आणि दीर्घायुष्य जगेल असे वरदानही दिल्याचे मानले जाते। म्हणूनच या व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि व्रताचे नाव देखील वटसावित्री असंच ठेवण्यात आलेले आहे। म्हणून ही सविस्तर माहिती देणार आहे, प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा। वटसावित्री व्रताच्या दिवशी हे काम करू नये, कोणते नियम आहेत ते आपण पाहूया। वटसावित्री व्रताच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका, यामुळे अशुभ परिणाम मिळतात। महिलांनी काळे निळे कपडे घालून पूजा केली तर त्याचे फळही आपल्याला मिळत नाही। या दिवशी लाल, हिरवा, पिवळ्या रंगाच्या साड्या किंवा तुम्ही ड्रेस सुद्धा परिधान करू शकता। काळ्या बांगड्या चुकूनही या दिवशी घालू नका। बऱ्याच महिला काळ्या रंगाचा साडीमध्ये थोडाही काळा रंग असेल तर काळ्या रंगाच्या बांगड्या घालतात, असं करू नका। वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाला इजा करू नये, त्याची पाने किंवा फांदी तोडू नये। जर तुम्ही घरी वडाच्या फांदीची पूजा करणार असाल तर 1 दिवस आधी फांदी तोडून घरी आणावी। वटसावित्री व्रतामध्ये वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात आणि झाडाच्या खोडाभोवती कच्चे सूत गुंडाळतात। चुकूनही आपल्याच्यानी उलटी परिक्रमा होणार नाही हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवावे। वटसावित्रीच्या दिवशी चुकूनही वडीलधाऱ्यांचा अपमान करू नका। त्याऐवजी या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या, यामुळे तुमच्या जीवनात सदैव समृद्धी राहील आणि तुमच्या जे काही मनोकामना आहेत त्या मनोकामनाही पूर्ण होतील। आता पुढची महत्त्वाची माहिती, जर गर्भवती स्त्री असेल तर गर्भवती स्त्रीने वटसावित्री व्रत पाळले असेल तर तिने वटवृक्षाची प्रदक्षिणा करू नये, याची नोंद घ्यावी। फक्त वडाची पूजा करावी, तिने परिक्रमा करायला नाही पाहिजे। आता वटसावित्री व्रत कथा हे बघा। वटसावित्रीच्या दिवशी वटसावित्री व्रत कथा वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते, हे म्हणून वटसावित्री व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी सुद्धा। कथा वाचताना किंवा ऐकताना तुम्ही कथा वाचू पण नका ना अर्धवट ऐकू सुद्धा नका, राहू देऊ नये, ती पूर्णच करावी। ही माहिती तुमची पूर्ण वाचून झाल्यावर किंवा ऐकून झाल्यावर पुढे पाठवा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, ही माझी विनंती आहे। आणि वटसावित्रीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।